दक्षिणेचा खास मला तर वाटत होतं मीच व्हावं, पण मी फॉर्मच नाही भरला. विखे विखे का विखेच का आमचे लोकप्रिय नेते संग्राम भैया जगताप यांच्या आदेशानुसार काम करणारे आम्ही त्यांचे सैनिक आहोत. ते फक्त निलेश लंकेचे नाश आहेत. गेलं तर नोकर आहे, बरोबर का नाही? त्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत ATV न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, लोकसभेचा रणसंग्राम. आज आपण आलेलो आहोत चाणक्य चौक या ठिकाणी. जाणून घेणार आहोत येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया, काय आहे त्यांचा कौल. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमृतलाल गुगळे. 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 अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? विखे. विखे हा. का विखेच का? कारण तो कार्य चांगलं करतो, त्याच्यामुळे योग्य माणूस येतो, हुशार आहे आणि व्यवस्थित काम करतो. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका पाहिल्यात. काँग्रेसच्या काळातल्याही निवडणुका पाहिल्यात आणि भाजपच्या काळातल्या देखील निवडणुका पाहिल्यात. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला कुणाचं सरकार येईल? भाजप 100% भाजपच आणि मेजॉरिटीमध्ये यायला पाहिजे आणि तरच भारताचं कल्याण होईल. भारताला संरक्षण त्यांच्यामुळेच मिळतंय. भारताची प्रगती फक्त भाजपच्या सरकारमुळेच होऊन राहिली आणि ती पुढेही तशीच होणार, हे 100%. दुसरे उमेदवार निलेश लंके आहेत, काय सांगाल? नाही, तोही योग्य आहे, पण त्याच्यापेक्षा हा थोडा जास्त विखे जास्त चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं काय कोण होईल खासदार? विके विके विखेच का? विखेच का? चांगलं काम करतो, बाकी काय चांगला आहे तो. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का? केंद्र सरकारचं धोरण चांगलंच आहे आणि सगळ्या दृष्टीने चांगल्या गोष्टी होतील. त्याने आता पण चांगलंच केलंय आणि पुढेही चांगलंच होईल. तुम्हाला काय वाटतं? विखेच निवडून येणार 100%. आणि केंद्रामध्ये आज मजबूत म्हटलं तर मोदीच आहे. आज त्याच्यामध्ये ग्रुप इतका चांगला आहे की राजनाथ सिंगने आपल्या भारतामध्ये 4थ्या नंबरवरती सैन्याचं वर्चस्व स्थापन केलेलं आहे. आज आपल्याकडं कोणीही माणूस असं हात बोट करून दाखवू शकत नाही, इतकी ताकद मजबूत केलेली. आणि मोदी म्हणजे एकटाच निस्वार्थवाणी, त्याला काही गरजच नाही ना. तो करतो, तो सगळ्याकरता चांगलंच करतो. लंकेसुद्धा चांगला माणूस आहे, खराब नाही. परंतु विखेचं कसं आहे, काम ताबडतोब करतो आणि पोचतो. धन्यवाद. दादा, तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? डॉक्टर सुजय विखे. सुजय विखे का? सुजय विखेच का? काय होतं मॅडम, आमचे लोकप्रिय नेते संग्राम भैया जगताप यांच्या आदेशानुसार काम करणारे आम्ही त्यांचे सैनिक आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आणि त्यांच्या विकासाला मतदान करणार. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का? चांगले धोरण आहेत ना मॅडम, वाईट काय पावर आहे मा. शेतकरी नाराज आहेत, तरुणांच्या हाताला रोजगार नाही असं म्हटलं जातं. आता काय तरुणच आहे ना, मी थोडी म्हातारा आहे, काम चालूच आहे ना माझं, मला रोजगार आहेच ना. नाही, सरकारी नोकऱ्या नाही असंही म्हटलं जातं ना. सरकारी आहे तरी किती मॅडम टक्के, 1.5-2% नोकऱ्याने त्याच्या मागं जर पळालं तर कधी काय होणार? प्रत्येकाने काहीतरी रोजगार शोधलाच पाहिजे ना. सरकारला कोण आपण ओरडणार, बरोबर आहे का नाही? प्रमाणे प्रत्येक युवकाने आपलं काहीतरी स्किल दाखवून काहीतरी केलं पाहिजे, असं विषय. धन्यवाद. चाणक्य चौक या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना. आता इथे एक भेळ बनवणारे दादा आहेत, जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना आणि काय आहे त्यांचा कौल. दादा नमस्कार. नमस्कार मॅडम. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? विखे पाटील. विखे पाटील. हो. इतका कॉन्फिडन्स? हो, विखे पाटील का? 100%. कारण की त्यांचे कामं चांगले आहे, डेव्हलपमेंट चांगले, उड्डाण पूल, बायपास, तुम्ही रस्ते तुमचं काम वगैरे करता करता पण बोलू शकता. भरपूर कामं आहेत विखे साहेबांचे. रस्त्याचे कामं, उड्डाण पूल वगैरे, डेव्हलपमेंट चांगली आहे आणि आम्हाला मोदी सरकार पाहिजे वरती, त्यासाठी त्यांना मतदान करणार. धन्यवाद.
दादा तुला काय वाटतं? सुजय दादा विखे, सुजय दादा विखेच का? सुजय दादा विखेच का? जो राम को लाए हम उनको लाएंगे. बस. काल आपल्या अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले. मोठ्या संख्येत तिथे गर्दी होती. होतो ना, आम्ही पण होतो तिथं. हां, होतो, आम्ही पण होतो तिथं. हां, हां, आमचे सगळे मुलं होते आपल्या आखाड्यातले, भोसले आखाड्यातले. हां, 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 हां. काय वाटतं या मोदींच्या सभेचा कितपत परिणाम होईल आता? कम से कम 1 लाख, हां, 1 लाख मतांनी सुजय दादा निवडून येणार. हां, आणि त्याच्यात आमचे नेते संग्राम भाईंची साथ आहे. हां, मग तर विषयच नाही राहिला नगरमधून. हां, हां, मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळेस जास्त लीड राहील हां. सुजय दादांना, संग्राम भाईंमुळं. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? तर नगर दक्षिणेचा खासदार काय होईल? विखे साहेब. विखे साहेब हां, का? विखे साहेब का? विखे साहेब कामं चांगली आहेत ना. दादा काय वाटतं तुला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? आता एक 2-3 दिवसावरच निवडणुका आहेत, वातावरण देखील चांगलंच तापतंय. काय वाटतं तुला? यावेळेस निवडणुकीमध्ये फक्त निलेश लंकेच येणार साहेब, कारण का सगळीकडे त्यांनीच कामं केले. हां. 5 वर्षात आम्हाला तर फक्त पुलाशिवाय दुसरं काही काम दिसलंच नाही. हां, यावेळेस निलेश लंके साहेबच येणार हां. आले तर. निलेश लंके पारनेरचे आमदार होते. त्यांनी आपल्या इकडे काय विकास केला? मॅम आम्ही पारनेर तालुक्यातले जे आम्ही माझ्या मित्राचे सख्खे दाजी लागतात ते. अच्छा, म्हणून मग त्यांना वोट करणार का? हो, नाही पहिल्यापासून आम्ही त्यांनाच देतो सपोर्ट, आमचं त्यांनाच. नाही, म्हणजे ते मित्राचे दाजी आहे, एक रिलेशन आहे म्हणून की नाही. खरंच काम करणारा नेता आहे म्हणून? काम करतात ते. आम्ही इथं चौकात, आता माझे दुकान होते पहिले चौकात, हां, ट्रॅफिक थोडी जमा झाली, कोणी सोडायला येत नाही. इथलचे नगरसेवक पण नव्हते आले. हां. त्या टायमिंगला ते स्वतः निलेश लंके उभा होते. हां. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, त्यांनी अख्खी ट्रॅफिक मोकळी केली. 1 तास उभा होते ते गाडीतून होते. मग आता तुला काय वाटतं केंद्रात सरकार कोणाची यायला पाहिजे? यावेळेस तू तरी येणार. हा, तुतारी येईल, पण पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असणार आहे? पंतप्रधानांचं नाही सांगता येणार, पण नगर जिल्ह्यात ते येणार 100%. तुतारी. तू तर धन्यवाद. दादा तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? निलेश लंके. निलेश लंके. तुम्हाला आठवायला इतका उशीर लागला का? चालायचं, बोलायचे माहिती. बोलायचं माहित नाही. अच्छा, ठीक आहे. पण वोटिंग करताना योग्य उमेदवाराला आपण वोट केलं पाहिजे. आपलं वोट हे फार अनमोल आहे. हां, तर मग आपण निलेश लंके यांना मतदान करणार आहात म्हणले. हां, हां. काय वाटतं मग केंद्रात सरकार कोणाची यायला पाहिजे? काँग्रेसचे यायला पाहिजे. काँग्रेसची. पंतप्रधान कोण होईल असं तुम्हाला वाटतं? राजीव गांधी. राजीव गांधी. राहुल गांधी. राहुल गांधी. दादा काय सांगशील, काय वाटतं तुला कुणाची आहे हवा? कोण मारणार बाजी आणि कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार? ओनली इन ओनली सुजय दादा विखे. ओनली वन सुजय विखे. का? कारण की नगरमध्ये तर त्यांनी खूप कामं केलेले हां, नगरमध्ये, आणि त्यांचा स्वभाव वगैरे चांगला आहे, म्हणजे एकदम साधे राहणीमान आहे, आणि म्हणजे एकदम माणूस पण एकदम ओके. आणि नगरला जसं खासदार पाहिजे तसे ते आहेत सुजय दादा विखे. म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणा, नाही तर त्यांचे कामं म्हणा, एकदम ओके. आणि 50 वर्षापासून त्यांचे हॉस्पिटल आहे. हां, म्हणून काही आम्ही म्हातारे लोकांना पण विचारलं कोण पाहिजे, तर ते पण म्हणतात की सुजय दादा विखे बेस्ट आहे. कारण की दीड महिने म्हातारे माणसं हॉस्पिटलमध्ये असतात, 1 रुपया त्यांना घेत नाही त्यांच्याकडून. म्हणजे विचार करा ना तुम्ही. आणि सुजय दादा विखे बेस्ट आहे असं म्हणतो. तू आता म्हणाला की अतिशय साधी राहणी आहे, साधे आहे वगैरे. तू कधी त्यांना भेटला का? त्यांच्याशी कधी तुझा संपर्क झाला का? नाही, असं तर कधी झालेलं नाही, त्यांच्याशी संपर्क वगैरे काही झालेला नाही माझा. पण तरीसुद्धा असा माणूस येतो की त्याला अख्खं नगर काय अख्खं महाराष्ट्र ओळखतं सुजय दादा विखेंना. बरोबर आहे का नाही? म्हणजे ते कामं वगैरे त्यांची सगळी व्यवस्थित आहे. आत्ताच उड्डाणपुलाचं काम झालं आहे. हां, आत्तापर्यंत कधी झालं उड्डाणपुलाचं काम झालं का? गांधी होते तेव्हा नाही झालं ना, आत्ता झालं म्हटलं काहीतरी आहे ना त्यांच्यात. तुला काय वाटतं दादा? सुजय विखे. सुजय विखे. तू पहिल्यांदा वोटिंग करणार आहे का? तू पण का? मग किती एक्साइटमेंट आहे, आणि आता तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्याला धरून पहिल्यांदा मतदान करणार आहात? विकासाचा मुद्दा म्हटलं तर डेव्हलपमेंट, नगरची डेव्हलपमेंट, बस. नगरची डेव्हलपमेंट.
कारण की नगरची डेव्हलपमेंट झाली आहे ना, भरपूर प्रमाणात झाली आहे. कारण की नगर समजा आता पुण्याचे लोक आले तर पहिले उड्डाणपूल नव्हतं, त्यांना कुठून जावं लागत होतं, खालून जावं लागत होतं. बस स्टँडची गर्दी, ही गर्दी ती गर्दी, तर तेव्हा डायरेक्ट उड्डाणपूल काढलं ना, तर बाहेरचे लोक पण आले तर त्यांना काय वाटतं, हां बाबा नगरचे खासदार कोण आहे, की कोण एवढं डेव्हलप करतंय नगर, बरोबर आहे का नाही. म्हणजे आहे असं चांगलं चाललं आहे आता. तुम्ही दोघंही आता एक तरुण आहात, तुम्ही शिक्षण घेत असाल, पण असं म्हटलं जात आहे की तरुणांना नोकऱ्या नाही, ते बेरोजगार आहेत, काय सांगाल? तरुणांना नोकऱ्या आहे मॅम, केलं तर नोकऱ्या आहे, बरोबर का नाही. त्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही. जर करताय तर तुमची नोकरीचं आहे काहीतरी, तुम्ही काहीच नाही करत येतं काही विषय. आता माझं चहाचं काम आहे, करतोय मी चहाचं. आता मी बेरोजगार तर नाही, शिक्षण करतोय, चहाचं पण आहे माझं, करतोय मी. शिक्षण करता करता स्वतःच्या पायावर देखील उभा आहेस तू, तुला काय वाटतं? केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगशील? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी गेली 10 वर्षात केलेल्या काही कामं, त्यांच्या योजना याबद्दल काही सांगता येईल का? हो, त्यांनी खूप म्हणजे लोकांना मदत पण केलेली. जे गरीब लोक आहेत त्यांना ऑनलाईन पैशाचं हे काम बिम. आणि आता 22 तारखेला आपलं राम मंदिर पण उभा केलं त्यांनी. आता हे काशी मथुरा इथं पण काम चालू आहे, म्हणून आम्ही 100-100 टाकतो. दुसरे उमेदवार निलेश लंके आहे, माहिती आहे ना? हो, निलेश लंके आहेत ना, ते देखील चांगलं काम करतात, त्यांनी कोरोना काळात पण खूप काम केलेलं आहे. हा, असं नाही की निलेश लंके वाईट माणूस आहे. निलेश लंके खूप चांगला माणूस आहे, निलेश लंके सारखा माणूस नाही. पण विषय असा आहे की सुजय दादा विखे बेस्ट माणूस आहे आमच्यासाठी चांगला माणूस आहे सुजित दादा विखे बस. निलेश लंके पण असं नाही की वाईट माणूस आहे की त्याला आपण नावं ठेवायचे, की आपण त्याला नावं ठेवायची, आपली एवढी लायकी पण नाही असं म्हणतो निलेश लंके सारखी. ऐक, बरोबर आहे का नाही. पण विषय असा आहे की सुजित दादा विखे भाजप. निलेश लंकेने फक्त जे काम केले ते व्हिडिओमध्ये दाखवलं. सुजय विखेने सगळे कामं केले पण कोणती व्हिडिओ नाही काढली. आता उड्डाणपूल केलं त्यांनी, एक व्हिडिओ पण नाही काढली. सुजय विखेने फक्त गरिबांना मदत केली त्याची सुद्धा व्हिडिओ दाखवली. फळ वाटप, कोरोनामध्ये त्यांचं ते हॉस्पिटलमध्ये सगळं दाखवलं. पण निलेश लंकेंनी की सुजय विखेंनी? निलेश लंकेने दाखवलं की नाही, सगळ्यांनी पाहिले. तसं सुजय विखे दादाने काय केलं नाही, तसं सगळी केलं. आपला असं म्हणजे प्रमोशन काहीच केलं नाही की मी केलंय म्हणून. पण असं म्हटलं जातं की मोदी सरकार फार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करते. मोदी सरकार आतापर्यंत कोणते पाहिले तुम्ही? स्वच्छता भारत, ठीक आहे, चल स्वच्छ भारत केलंय. इंदोर सारखे शहर आहे आपल्या इथं, किती मस्त आहे. त्यांनी अजून डेव्हलपमेंट चालली आहे त्यांची. गावात संडास बाथरूम वगैरे, परत अजून आपलं काय म्हणते घरकुल वगैरे सगळे येत आहेत ते. असं नाही की मोदी सरकार आहे की प्रॉब्लेम आहे आपल्याला, बरोबर की नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे सुरक्षितता आहे, आपण सुरक्षित आहे, बरोबर आहे की नाही. भारतात राहतो म्हणजे आपण सुरक्षित आहे. बाहेर काय चाललंय ते आपल्याला अजून माहिती आहे. आता किती भांडणं आले विषय होतो ना. धन्यवाद दादा. आता एक 2-3 दिवसावर आपल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आहे. उन्हाचा पारा जसं वाढत चाललाय तसं राजकारण देखील तापत चाललंय. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नाही, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला वाटतं. नाही, ते तर तुमचं बरोबर आहे, पण आता 2 दिग्गज आमने सामने आलेले आहेत आणि मोठी चुरशीची लढत होणार आहे. कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे, चुरशीची लढत आहे. आता ती वेळच सांगन का उद्या काय होणार. हे सगळं पब्लिकच्या हातात आहे. पब्लिकचं मत कोणी जाणू शकत नाही, त्यामुळे आता निर्णय देणं काय. एक पब्लिक म्हणूनच आम्ही देखील तुमचा कौल जाणून घेतोय की काय वाटतं तुम्हाला? निर्णय नाही देता येणार आहोत. बरं, केंद्रात सरकार कोणाची यायला पाहिजे किंवा कोणाची येईल, काय वाटतं तुम्हाला? मोदी का? मोदीच का? कामं चांगली आहेत त्यांनी. मग आता जसं तुम्ही केंद्रात मोदींचं सरकार यायला पाहिजे असं म्हटलं, तसं नगर दक्षिणेचा खासदार कोण होईल हे सांगू शकत नाही का तुम्ही? सांगू शकतो, पण लढत चुरशीची, त्यामुळे काय निर्णय देता येणार नाही. मतदार राजाच्या हातात हे आहे, हे बरोबर आहे. पण आपण एक नागरिक म्हणून आपण एक असा कौल घेतो की काहीतरी यांनी हे काम केलंय, त्यांनी ते काम केलंय,
मग सहज आपल्या मनातून किंवा आपल्या एका मुखातून शब्द निघून जातो असं काहीतरी? नाही निर्णय नाही देता येणार आता. निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही आता. निर्णय 4 जूनला कळेल आपल्याला. 13 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. आज कसं सांगणार आहेत आम्ही कोण निवडून येणार आज नाही सांगता येणार. त्यामुळं निर्णय हा 4 तारखेलाच कळेल आपल्याला. पण लढत चुरशीची आहे त्यांची. पण तरी देखील तुमच्या मनात एक काहीतरी असं असेल ना कौल तो की अरे यांनी हे केलं त्यांनी ते केलं मग आता मी असं नाही, ह्या उमेदवाराला हा उमेदवार आला पाहिजे. हे कसं असतं मॅडम, हा मतदान हे गुप्त असतं. त्यामुळं तेच तसंच ठेवायला पाहिजे. गुप्त मतदान असतं. मी तुम्हाला हे विचारत नाहीये की सांगा निलेश लंकेच येईल किंवा सुजय विखेच येईल. काय वाटतं आपल्याला, एक मत जाणून घ्यायचंय. दोघांचे पण कामं चांगले आहेत. हां, मग दोघं पण येतील का आता? नाही, कोणतरी एक येणार. पण येणाऱ्या 4 तारखेलाच कळलं आपल्याला पब्लिकचा कौल. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. आपण शेतकरी आहात का? आम्ही व्यापारी आहे. व्यापारी आहात. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? मला तर वाटत होतं मीच व्हावं पण मी फॉर्मच नाही भरला. का नाही भरला फॉर्म? डिपॉझिट भरला, पैसेच नव्हते. अरे यार, मग आता परत भाजीपाला येतोय. डाळ 1 20 2. काय वाटतं मग आता वाटतंय आम्हाला बरं का, मस्त वाटतं कमळ यावा, मस्त वाटतं तुतारी यावा. पण मोदी साहेब आले पाहिजे असं वाटतं आम्हाला. काल मोदी साहेब आले होते ना? आले होते ना, आमची गाठ झाली नाही. का तुम्ही गेले नाही का? नाही, गर्दी लय होती ना. मग गर्दी होती तर काय सगळे लोक गेले होते का? इकन कोणी आहे? होय, इकडे याला इकीन कोणी? खायचं काय संध्याकाळी? बरोबर आहे. बायको लय मारते मला, पैसे नाही कमावल्यावर. अरे बापरे, लय कडक लक्ष्मी. अवघडच आहे तुमचं तर. लय अवघड, लय अवघड. पण चांगलं आहे ना, धाकात आहे तुम्ही. धाकातच राहावं लागत आहे, नाही सुखाची भाकर दुखात होईल. नाही तर काल हे सगळं सोडून पळाले असते. हा, भेटत नाही पुरी आजकाल. होय, बरं ना. तुम्हाला भेटली नशीब. 2 लाख रुपये देऊन. ते हुंडा तुम्ही दिला का त्यांनी द्यायचा तर? नाही, मी खर्च केला. तिने नाही का देते इकडे भेटली तीच मग नशीब. ते 2 लाखाची किंवाची त्याची किंमत नाही ना, पण ते अनमोल आहे ना तुमच्यासाठी. अनमोल म्हणजे हिरा आहे माझा, लाखातला एक. लाखातला हिरा आहे माझा. बरं, आता आपण थोडं इकडे वळू राजकारणाकडे. काय वाटतं आता तुम्हाला? काय सांगू शकत नाही. कमळजी असं वाटतंय आम्हाला तर. कमळची मग काम केले, एवढा मोठा पूल बांधला, हे काँक्रीटचे रस्ते केले. त्यांनी काय केलं? कोरोनामध्ये फक्त इंजेक्शन दिले. कोण इंजेक्शन दिले? तुतारीने इंजेक्शन दिले. आम्हाला वाटतं कमळची यावा, वरती मोदी सरकारला काहीतरी फायदा होईल आमचा. आम्हाला उज्ज्वलचा गॅस भेटला. उज्ज्वलचा गॅस भेटला. कुपनावर धान्य भेटतं आम्हाला खायला. अजून काय पाहिजे? बस झालं. बसाची परमिशन भेटते आम्हाला भैयांमुळं. भैया नाही म्हणते आम्हाला उठावला ना, आम्हाला इथून लगेच. भैया कोण? संग्राम जगताप. हो, आमचे कट्टर समर्थक आणि त्यांचे. कुठलचे तुम्ही? आम्ही बुरोडगावचे. बुरोडगावचे. हो. अच्छा, मग आता केंद्रात सरकार कोणाची येईल असं वाटतंय? आम्हाला कमळच पाहिजे वरती. कमळच. हो. मोदी सरकार. 400 पार. 400 पार होईल का? पण 400 पार. 400 390 का व्हायना. बस झाली. पण मोदी झाले पाहिजे. परत आम्ही गुवाहाटीला जाऊ 10,000 घेऊन. गुवाहाटीला पुन्हा जाणार 10,000? नाही भेटले 10 कमी पडले 10 परत गुवाहाटी. पुन्हा इकडे काय व्हायचं? इकडं भाजी कोण आम्ही परत उद्या मग बोला अजून. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? श्रीराम बनकर. काय करता आपण? मी टेम्पो चालवतो. टेम्पो चालवता. काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? नगर दक्षिणेचा माझ्या हिशोबाने तर सुजयदादा विखेच होतील. का सुजय विखेच का? कारण 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं नगरचा विकास, नगरचा फ्लायओव्हर आणि जे बायपास जे आहे झालेले आहे. आता आम्ही ड्रायव्हर असल्यामुळं आमचं फिरणं असतं सारखं. त्याच्यामुळं नगरच्या आजूबाजूचा जो विकास झाला आहे तो दादांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं एकंदरीत असं वाटतंय की सुजयदादा विखेच. तुम्ही आता म्हणाले की तुम्ही ड्रायव्हर आहात, तुमची भ्रमंती चालू असते, सगळीकडे फिरस्ती चालू असते. रस्ते तर चांगले झालेत, त्याच्यात वादच नाही. पण डिझेल पेट्रोल इतक्या मोठ्या प्रमाणात महाग झालंय, काय सांगाल? काही नाही, आता डिझेल पेट्रोल जे आहे त्याचे भाव तर तसे पाहिले तर स्थिरच आहे. तसं काही एवढं म्हणजे असं वाटत नाही बाबा खूपच वाढलेत म्हणून. योग्यच आहे डिझेल पेट्रोलचे भाव.
शेतकरी म्हणतायत त्यांच्या कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. हो, शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते थोड्या प्रमाणात बरोबर आहे. शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधालाही भाव नाही. पण त्याच्यासाठी केंद्र सरकार निश्चितच काहीतरी उपाययोजना करतील असं मला वाटतंय. मग आता काय वाटतं, केंद्रात सरकार कोणाची यायला पाहिजे? केंद्रामध्ये तर मोदी सरकारच येणार. कारण जे हिंदू हितासाठी काम करतात जे मोदी आहेत आपले, तर मोदीच केंद्रामध्ये सत्तेमध्ये यायला पाहिजेत आणि येतील. 400 पार होतील, त्याच्यात काही संशय नाही. धन्यवाद. आत्ता माझ्या बरोबर इथे हे तरुण आहेत आणि हे सगळे नवमतदार आहेत. हे सगळे पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि फार मोठी एक्साइटमेंट आहे यांच्यामध्ये. जाणून घेऊ काय वाटतंय त्यांना. पहिल्यांदा मतदान करताना ते कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे? दादा, काय वाटतं तुला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील. तू आता पहिल्यांदा मतदान करणार आहेस, किती एक्साइटमेंट आहे आणि काय वाटतं तुला की कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तू मतदान करणार आहे? तर विकासाचा मुद्दा म्हणजे आमचे घरचे पहिल्यापासून चालत आलेलं आहे ते विखे पाटलांनाच मतदान आहे, तर त्याच्यामुळे तिकडेच मत करणार आहे. आता ते पहिल्यापासून मतदान करत आलेत, पण आता तुझ्याही भवितव्याचा प्रश्न आहे. आता नवयुवक आहे, युग बदलत आहे, काय वाटतं मग तुला? मला वाटतं की या ठिकाणी सुजय विखे पाटलांचाच दरार आहे. म्हणजे जो राम को लाए हम उनको लाएंगे, याच्यावर ते आम्ही थोडंसं. अच्छा, तुला काय वाटतं? सुजय विखे. सुजय विखे. का सुजय विखेच का? ते काम करतात. हां, तू पहिल्यांदा मतदान करतोय आता, मग आता तुझ्या मनात असेल ना की असा आपला विकास झाला पाहिजे, आपल्या देशात असं झालं पाहिजे, मी एक तरुण आहे, मला नोकरी लागली पाहिजे, अशा बऱ्याच समस्या असतात, बरेच प्रश्न असतात आपल्या मनात. माझं एकच मतदान, मी जेल वोट करीन, त्यांनी फक्त शिक्षणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे, तेच. तुला काय वाटतं? सुजय विखे. सुजय विखे का? सुजय विखेच का? त्यांनी विकासाचे खूप म्हणजे नगरसाठी खूप योगदान दिलं आहे विकासात. नगर MIDC त्यांच्या म्हणजे मुलांसाठी आपले डिप्लोमा ITI झालं, त्यांच्यासाठी त्यांच्या कंपन्या वगैरे चालू आहे. म्हणजे नोकरीच्या संधी त्यांनी आल्या नगरमध्ये, काम केले विकासाचे भरपूर. तू आता पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय वाटतं तुला? पहिल्यांदा तुझं पहिलं मत आहे, खूप अनमोल आहे. कोणत्या विकासाच्या मुद्द्यासाठी तू मतदान करणार आहे? शिक्षण आणि नोकरी. शिक्षण आणि नोकरी. तुला काय वाटतं? सुजय विखे. का सुजय विखेच का? कारण त्यांच्या आधीच ओळख आहे आणि निलेश लंके हे आता नवीन आहे, त्यांना ओळख होण्यासाठी बी वेळ लागेल आणि त्यांना जे नवीन मुद्दे ते उचलण्यास बी वेळ लागेल. निलेश लंके नवीन नाही आहेत, ते तर लोकनेते आहेत असं म्हणतात. कोरोना काळात त्यांचं फार मोठं काम होतं असं सगळेजण म्हणतात आणि ते स्वतः देखील दावा करतायत निवडून येण्याचा. नाही, पण त्यांनी ना मोठं असं काय म्हणतात हे पद घेतलेलं आहे विखेंनी. ते आमदार होते ना पारनेरचे, आणि हे खासदार आहे. त्यांनी बरेच म्हणजे त्यांचे पहिल्यापासून त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि त्यांचे घर सारं ह्यातच आहे, ह्या क्षेत्रातच आहे. त्याच्यामुळे राजकारणात असल्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट जर ह्यांच्यापेक्षा जास्त असणार. मग आता केंद्रात सरकार कोणाची यायला पाहिजे? बीजेपी. राम मंदिर बनाए हमको उनको लाए. बीजेपी. हा एक राहिलाय अजून. तुला काय वाटतं? बीजेपी. सुजय विखे. सुजय विखेच. धन्यवाद. अजिबाई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शशिकला गांधी. अच्छा, गांधी. 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 हो, काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? नगर दक्षिणेचे खासदार तर विखे साहेबच व्हायला पाहिजे. त्याचे कारण अनेक आहे. एक तर भाजप, तसं आम्ही पहिले काँग्रेसचे होतो, तर मी कार्यकर्तेच होते. पण प्रश्न असा आहे की जर आता काँग्रेस फार म्हणजे मागे गेली आणि आज देशाचा विकास बघायचा म्हणला किंवा महिलांच्या दृष्टीने बघायचं झालं, महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, लहान मुलं सुरक्षित, त्यांच्या दृष्टीने जर भाजपला जर आपल्याला मजबूत करायचं झाले तर विखेलाच प्राधान्य द्यावं लागेल. तसं लंके साहेबांचं अजून काही एवढं खासदारकी म्हणून नाही एवढं हे होत. तुम्ही आत्ता म्हणाल्यात की तुम्ही काँग्रेसमध्ये होत्या, तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. अच्छा, मग तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडल्या का? बाहेर पडल्या असं नाही, म्हणजे आम्ही कार्यकर्ते होते, काही नेते नव्हते ना. त्यामुळे कोणते, इंदिरा काँग्रेस की राष्ट्रवादी? तेव्हा होतोय राष्ट्रवादी नाही, इंदिरा काँग्रेसपासूनच होतो आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. तेव्हा बैलजोडी होती, मग काय वासरू झाले असे नाही. खूप जुन्या कार्यकर्त्या आहात आपण. काय वाटतं आपल्याला, आपण अनेक निवडणुका पाहिल्यात, एक कार्यकर्त्या म्हणून देखील आपण होत्या,
तेव्हाच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका काय फरक वाटतो? आता फार फरक आहे आजकालच्या निवडणुकीत. आता कसं झालेलं आहे, एक तर तोंड बघून किंवा पैसे बघून किंवा कोणाच्या मागं किती खरं गुंडगिरी किंवा शक्ती, पाठिंबा, बॅकिंग जे म्हणतो ना, ते आजकाल बघितलं जातं की ह्याच्या मागं किती हे. पहिलं तसं नव्हतं. पहिल्यांदा व्यक्ती बघितली जायची, स्वच्छ आहे का, चारित्र्यवान आहे का, ते गेले तर भेटतील का, साहेब वेळ देतील का, किंवा आपण गेलो तर. आता नाही, आता म्हणतात नाही मत ह्याला द्यायचं. आणि आजकाल प्रचारसुद्धा पहिल्यासारखं नाही राहिलं. आता स्पीकरनी आणि प्रचार होतो, मोबाईलने प्रचार होतो, त्यामुळं असं मतदारांना एवढे वाटत नाही त्याचे आकर्षण की आपण हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. ठीक आहे, आता देऊन टाकायचे मत म्हणून देऊन टाकतात. ते पहिलं फरक होता मतदानात, निवडणुकीलाही फरक होता. आणि निवडणुका तेव्हा कशा खरोखर मनुष्य बघून किंवा चारित्र्य बघूनच तेव्हा होत्या निवडणुका. पैसा बोलतो थोडाफार, नाही असं नाही म्हणत, पण आजकाल जे इतकं बोलतो तेव्हा तेवढं नव्हतं बोलत. आणि आता मनगटशाही पण जास्त चालते. आता पहिल्यांदा एवढी मनगटशाही नव्हती राजकारणात, त्यामुळं फरक आहेच. जसं माझं मत म्हणजे बाकीच्यांचं एक राजकारणी म्हणजे राजकारणीच म्हणूयात आपण तुम्हाला, कारण तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मग आता काय वाटतं तुम्हाला, केंद्रात सरकार कुणाचं यायला पाहिजे? नाही, सध्या तरी मोदी सरकार आलं ना तर कदाचित खरं सांगू का, नगरचा विकास हा ठप्पच आहे. आजही मी जसं 40-50 वर्षापासून मला जसं बघते तसंच आहे. नगर काही बदलत नाही. नगरला जर तसं पाहिलं तर आपलं इतकी म्हणजे ऐतिहासिक आपल्याला नगरला बॅकग्राऊंड आहे किंवा नगरची तशी इतिहास आहे नगरचा. तो इतिहास जो दिवसेंदिवस पुसला जातो आहे, तो जर आपल्याला उजेडात आणायचा असेल आणि इतिहास जर आपल्याला जर जागृत ठेवायचा असेल आणि ते पुढच्या पिढीला ठेवायची असेल त्याची माहिती, तर मोदीसारखी किंवा विखेसारखे आले तर कदाचित जसे पूल झाला, पूल पुष्कळ 2-3 खासदारांनी केलं होतं. आज दिलीप गांधींनी यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या ह्याच्यात नाही पुरतं झाली, काही कारणानं नाही झालं. विखेनी काही त्यांचे पाठबळ म्हणा, मनुष्यबळ म्हणा, आर्थिक बळ म्हणा, त्यांनी वरच्या केंद्रात त्यांची ओळख करून त्यांच्या वडिलांनी तेव्हा इंदिरा गांधीला तेव्हा आणलं होतं लोणीला. तेव्हाच त्यांचं ते म्हणतात ना हातोटी आहे त्यांची. तर त्या मानाने मग जर मोदी सरकार केंद्रात आलं तर कदाचित आपलं नगर बदलेल. आणि आपलं नगर बदलणं फार गरजेचं आहे. जिथं बघा तिथं घाण रस्ता आहे बघा, हे नको आहे आपलं. खरं म्हणजे आपण आता दिवस काढले, मुलं नाही काढणार नाही, पण का काढावे मुलांनी आता असे दिवस? जग किती पुढं चाललं आहे ना, आपण कुठे आहोत तिथं. शिक्षण धड नाही, मुली सुरक्षित नाही, मुलं नाही, या सगळ्या दृष्टीने केंद्रात मोदी सरकार आज तरी गरज आहे. आता काल मोदी सरकारची मोदींची सभा सावेडीतच झाली, इतकी छान झाली सभा. काय झाली? कारण लोकांना एक उत्सुकता होती चारी बाजूने, म्हणजे मोदी सरकार म्हणून एक मोदी काय बोलतील किंवा मोदी नगरबद्दल काय बोलतात किंवा नगरच्या विकासाबद्दल किंवा आपल्या उमेदवाराबद्दल, इथलं काय त्यांचं उद्या नियोजन आहे, महिलाबद्दल. काय लखपती महिला म्हणून नाही की महिलांना लखपतीकार म्हणून महिला नाही उत्सुक, महिला लखपतीच आहे. ते सगळा कारभार महिलांच्याच हातात. महिला पण ते सगळे फार 10 वाजल्यापासून लोक येत होते. काहीतरी कारण आहे ना त्याच्या मागे. आज लाखो 3-4 लाख लोक होते. मग आता तुम्हाला काय वाटतं, कशी होईल ही निवडणूक? कितीचा लीड कोण घेईल? होणार आहे, म्हणजे चांगली ठासून होणार आहे. खासून होणार. धन्यवाद. मॅडम, आपल्याला काय वाटतं, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? दक्षिणेचा खासदार कोणी हो, ठासूनच निवडणूक होणार आहे. कोणी हो, पण नगरचा विकास करणारा व्हावा. इथून मागे खासदार खूप झाले, आमदार खूप झाले, पण विकास नाही झाला. आणि इथं कंपन्या मोठ्या यायला पाहिजे, म्हणजे जे पोरं आपले बाहेर जातात ते बाहेर नाही जाणार, नगरमध्येच राहतील. आज कंपन्या नगरला घाबरून पुढं औरंगाबादला तिकडं जातात, कारण खासदार हे जे निवडून येतात ते हप्ते ह्याच्या भीतीने त्या खासदारांना घाबरून युनियनच्या प्रॉब्लेममुळे कंपन्या टिकत नाही नगरला. त्या टिकल्या पाहिजे तर नगरचा विकास होईल. मग आता काय वाटतं यासाठी कोण खासदार होईल आणि काय वाटतं तुम्हाला?
खासदार कोण होईल काही सांगता येत नाही कारण टफ एक कौल, तुमचा कौल काय सांगतो? विखेच विखे डॉक्टर विखे मग आता केंद्रात सरकार पण भाजपचीच येणार, भाजपचीच. भाजप मोदीच येणार आहे केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण. साधारण धन्यवाद. आज आपण चाणक्य चौक या ठिकाणी आलो होतो आणि येथील नागरिकांचा कौल आपण जाणून घेतला. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, ही निवडणूक मात्र रंगतदार होणार हे नक्की. पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत पाहत रहा ATV न्यूज 24 तास. कॅमेरामन आयनुल शेखसह मी राणी कासलीवाल, अहमदनगर.